तर पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 18 मे रात्री 2:30 वाजता पुण्यात कल्याणी नगरमध्ये भरधाव पोर्शे कारची दुचाकीसह 2 वाहनांना धडक बसली। पोर्शे कारच्या धडकेत अनीस अहदियासह त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टाचा जागीच मृत्यू झाला। पुण्यातला बिल्डर विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा पोर्शे कार चालवत होता। आरोपी वेदांत अग्रवालला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेत लगेच जामीनही मंजूर केला। चुकीचे गुन्हे दाखल केल्याची चर्चा झाली, मात्र पोलिसांकडून कडक कारवाईचे संकेत आता दिले जात आहेत। 20 मे रोजी 12:48 आरोपीच्या वडिलांसह हॉटेल मालकांवर बाल न्याय अधिनियम 2015 नुसार गुन्हा दाखल झाला। सामाजिक संघटनांसह भाजप, मनसे, काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदनही दिलं गेलं। आमदार धंगेकरांकडून येरवडा पोलीस ठाण्यात आंदोलन झालं। पैसे घेतल्याचा पोलिसांवर त्यांनी आरोपही केला। आरोपीनं मित्रांसह मुंडव्यातला कोझी अँड ब्लॅक हॉटेलमध्ये पार्टी केल्याचं स्पष्ट झालं। कोझी अँड ब्लॅक हॉटेलच्या मालकांना पुणे पोलिसांकडून नंतर अटकही झाली। प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळेला अटक करण्यात आली। आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यालाही अटक करण्यात आली। शिंदे आणि फडणवीसांकडून कडक कारवाईचे आदेश देण्यात आले।